समाचार अब तक, सत्य का साहस। सरकारी पक्षाचे वकील प्रशांत कुमार सत्यनाथन यांनी माहिती दिलेली आहे। मेरिट्सवर न्यायालयाने निर्णय दिलाय। डिजिटल पुरावे आणि साईबाबांच्या घरी जप्ती झाली होती ते सिद्ध झाले नाहीत। बाकी आरोपींकडून जप्त झालेला मुद्देमाल कायद्याप्रमाणे सिद्ध झाला नसल्याने सगळ्या आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केला आहे। निर्णय झाल्यावर न्यायालयाला आम्ही स्थगितीची मागणी केली आहे। कोर्टाने आम्हाला लेखी अर्ज करण्यास सांगितलाय। आम्ही लेखी अर्ज करणार आहोत, त्यानंतर पुढचा निर्णय शासन घेईल। याविषयी अधिक माहिती दिली आहे वकील प्रशांत कुमार सत्यनाथन यांनी। ऐकूयात। न्यायालयाने निर्णय दिला आहे की यामध्ये जे सँक्शन होतं त्या मुद्द्यावरही ट्रायल इनिशिएट झालेली आहे। दुसरं मेरिट्सवरही न्यायालयाने निर्णय दिला आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही आहे। दुसरं साईबाबाच्या घरी जी जप्ती झाली, सीजर झालं ते सिद्ध झालं नाही नीट। मग बाकी आरोपींकडूनही जो मुद्देमाल वगैरे जो का मिळाला ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही। या कारणामुळे सगळ्या आरोपींना त्यांनी निर्दोष सुटका केलेली आहे। याआधी जो निर्णय झाला होता तो मुख्यतः सँक्शनच्या आधारावर होता, मेरिटवर त्याच्यामध्ये काही उल्लेख नव्हता। आणि यावेळेस जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपल्याकडे हायकोर्टाला पाठवलं त्यामध्ये सँक्शन आणि इतर जे मुद्दे आहे मेरिटवर त्या सगळ्यांवर निर्णय द्यायला त्यांनी निर्देश दिले होते। त्याच वेळेस जेव्हा जजमेंट प्रोनाऊन्स झालं, माननीय कोर्टाला आम्ही स्टेची मागणी केली, परंतु कोर्टाने आम्हाला निर्देश दिले की तुम्ही लेखी अर्ज करा। तर ते आम्ही लेखी अर्ज करणार आहोत आणि त्यानंतर जजमेंटची कॉपी भेटल्यावर मग पुढचा निर्णय शासन घेईल। त्याच्यात समाचार अब तक ब्युरो रिपोर्ट, नागपूर।